भिवंडी तालुका के काल्हेर गांव में हर वर्ष की तरह इस वर्ष भी वैकुंठवासी कुमार सोपान व निवर्तिनाथ महाराज इनके स्मृति दिन के शुभ अवसर पर अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद वाल्मीकि रामायण कथा का आयोजन श्रीमती सौ सुगंधा ज्ञानदेव दत्तात्रेय महात्रे हरिभक्त पारायण ज्ञानदेव महाराज महात्रे हरिभक्त पारायण एडवोकेट भूषण ज्ञानदेव महाराज महात्रे तथा महात्रे परिवारों द्वारा दिनांक 4 जनवरी 2025 से 11 जनवरी 2025 तक बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर अभिषेक, महापूजा, कलश स्थापना पूजन, श्रीमद वाल्मीकि रामायण कथा, हरिपाठ, कीर्तन, पालखी, काले का कीर्तन, महाप्रसाद सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। जेव्हा तुम्ही देवाला त्या पद्धतीनं भोग देण्याची काय नंदराणी कृष्णाला भोग देते, लक्षात घ्या। भगवंत तेव्हा खातो या जगात प्रेमाचं साक्षात स्वरूप कोणी असेल आणि देव तुमच्याच भोग स्वीकारतो। कधी अरे त्याला कोणीतरी शबरी मातेसारखं त्याला कोणी त्या पद्धतीचा भोग देणारा सापडलाच नाही का जो आईसारखा भोग त्याला चढवेल। आणि म्हणून तुकोबारायांनी फक्त उदाहरणं देताना गोवळ्यांची दिली, त्यांच्याकडे जाऊन तो उष्टी खात होता। उष्टी बोरं शबरीची पण खाल्ली, तिला वाटत होतं खाईल का नाही, परंतु देव फक्त प्रेम पाहतो। देव फक्त नामाने उचिष्टात वातो पाहिजे होतं। ते उच्चिष्ट आहे, थोडं आहे, असं त्याला काही घेणं देणं पडलेलं नाही। बोरं खाल्ली देवानं, उष्टी होती असं बोललं नाही। भोग प्रेमानं तुम्ही दिला पाहिजे। अरे कधी देवाच्या समोर गेल्यानंतर आपल्या घरच्या देवाला तरी सांगून बघा, तू खाल्लं नाही तर मी पण नामदेवासारखं डोकं आपलं मरून जाईल। म्हणजे हा सामान्य महिमा, संतांचा महिमा असामान्य, परंतु मला बोट फक्त एवढ्यावर ठेवायचं होतं का नामदेवासारखा भाव कधीतरी आपल्या हृदयात प्रकट झाला पाहिजे। भाव प्रकट होणं गरजेचं आहे। भाव प्रकट झाला का देव आपोआप प्रकट होत असतो, परंतु त्या पद्धतीचा भाव अजूनपर्यंत प्रकट करणारा कोणी सापडत नाही। म्हणून तुकोबाराय सांगतात, पहा त्या गवळी काय त्यांना बघा काय करत होता देव, काय त्यांची वैष्ठवळे। अरे त्या गवळणींना जर पाहिलं तर त्या गवळणी काय करायच्या, गवळणी कृष्णाला जमवायच्या, त्याला सांगायचं तू नाच, आणि तू नाचलास तर तुला काय देईन, काय देईन, अरे ताक द्यायच्या, ताक काय, अरे किती गायी होत्या त्याच्याकडं, हा नंदाकडं गायी किती होत्या, आपल्यासारख्या काय 2-4 बांधून ठेवलेल्या नव्हत्या त्यांनी। 9 लाख गायी, किती बरोबर आहे ना आकडा, हा 9 लाख गायी कोणाकडे होत्या, नंदबाबाकडे होत्या। आणि नंदबाबाकडे जर 9 लाख गायी आहेत तर तुम्हाला वाटतं का त्याचा पोर ताकासाठी दुसऱ्याच्या घरी जाईल, हा? परंतु एवढंसा ताक घ्यायच्या त्या गवळणीनं सांगायचं, मी सांगते तसं नाच, मी सांगते तसं कर, हा मी सांगते तसं नाच। मला सांगा एवढूशा ताका करता अख्ख्या जगाला आपल्या बोटावर नाचवणारा देव त्यांच्या इशाऱ्यावर नाचला असता का, नाही नाचला। याचं कारण एकच होतं, गवळणींचा असलेला भाव, गवळणींची असलेली भक्ती आणि त्यांचं असलेलं प्रेम, याच्यामुळे देवाला नाचावं लागलं। नाहीतर देवाकडे अरे अख्ख्या जगाला कोण आहे तो समर्थ आहे, ज्याच्याकडे नाही तुटी कदा कासियाची, त्याच्याकडे काहीच कमी नाही असा असणारा तो माझा भगवंत परमात्मा, त्यांच्याकडे फक्त ताका करता नसतो,
तो ताका करता नाही नाचत, तुम्हाला दाखवताना फक्त ताक दाखवलेला आहे, तो नाचतोय त्यांच्या प्रेमाकरता. आणि हे प्रेम त्यांच्याकडं आलं कुठून किंवा देव त्यांचा झाला कसा, तर लक्षात घ्या, त्यांनी फक्त एकच केलं. काय केलं? ते करत होते ते दुसरं चरणात करतीन माझे चिंतन. घडी कानोबाचे बघा काय करत होते ते नामाचं ध्यान करत होते. किती ध्यान करत होते? भक्ताचं लक्षण सांगताना सांगितलं होतं, कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश. फक्त सांगत होतो. काय केलं होतं त्यांनी केलं होतं फक्त एक कंठी धरिला कृष्णमणी. नाही तर बऱ्याच जणांना वाटलं झाला मोकळा, असं नाही. ते मला गरजेचं होतं म्हणून ते घेतलं. कंठी धरिला काय केलं होतं त्यांनी कंठामध्ये कृष्णाला धारण केलं होतं. आता कंठामध्ये कृष्णाला धारण केलं होतं म्हणजे बघा, लौकिक अर्थानंही पाहता येतं, बाह्यरंगानंही पाहता येतं आणि अंतरंगानंही पाहता येतं. एक बाह्यांगानं जर आपण पाहिलं, कंठामध्ये कृष्णमणी धारण केला. कृष्णमणी एक कृष्णमणी सांगितलेला आहे. कृष्णमणी म्हणजे कृष्ण म्हणजे काय? काळा. आणि काळामणी धारण केला. कधी काळामणी धारण केला जातो? वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा. बरोबर आहे ना? इकडनं सुरू झालं पाहिजे. ते कुठून सुरू झालं पाहिजे? इकडनं सुरू झालं पाहिजे. इकडनं आल्यानंतर ते इथं आलं पाहिजे. इथून ते इथं गेलं पाहिजे आणि इथून इथं आलं पाहिजे. कळलं का? हे इथं आहे सध्या. फक्त कुठं आहे? प्रोसिजर ही आहे तर पहिल्या तुमच्या मुखामध्ये नाम आलं पाहिजे. मुखात आलं का मग ते कंठात येईल. कंठात आलं का मग हृदयात येईल. आणि एकदा हृदयात आलं का मग नाभीपर्यंत जाईल. म्हणजे वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा. परापर्यंत पोचू याची शाश्वती मी देत नाही. परा लक्षात घ्या. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुख हे जे सांगितलेले ना, मरायच्या अगोदर वाणी जाते. नाम कसं घ्या? मरायच्या 3 ते 4 तास अगोदर वाणी जाते. नाव घ्यायचं कसं? मग नाम त्यालाच अंतकाली घेता येतं ज्याचं चिंतन हे इथं परापर्यंत पोचलेलं आहे. म्हणजे तो परा, त्याचं काही चिंतन नाही. तो पडलेला असेल तरी चालेल. तो डिक्शनरी त्यांच्याकडे बरंच माझ्या पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी. करती नामाचे चिंतन गडी काळा आहे. काळा प्रत्येकाला आहे. पण इथं भगवान तुकोबा राय भाविका करताय. पुन्हा करताय तो भाविका करताय. त्याला जो नामचिंतन करतोय त्याच्याकरता. आणि हरिनामाचं चिंतन कधीतरी आपल्याकडनं घडलं पाहिजे.
पाण्याची मी बोलतो मी देतो समोर बघा तुमच्या पुढे पूर्ण काकडा पाठ अशा असणाऱ्या आमच्या हरचंद महाराज विद्याची सेवा उत्तम करणारी अशी मंडळी आहे. याच्यापाशी आपल्या ज्या स्पीकरची सेवा दिली ते मंगलमूर्ती गोपीनाथ महाराज इकडे बघा घ्या. कीर्तनाकरता सतत पाठवण त्याचं असतं आणि नेहमी आमच्याच असणारे अशी प्रेम मूर्ती संघ लाभलेला आहे. आम्हाला हे उपस्फुट करतात त्याबद्दल पुन्हा पुन्हा मी हे सतत जीवनाची पर्वा न करता कमिटी मंडळाचे अध्यक्ष आणि अनिकेत म्हात्रे आणि ज्यांनी आपल्याला हे उत्तम असं महाप्रसाद बनवतात ते आमचे काय म्हणतात कसाऱ्याच्या पुढे राहणारे आमचे जनार्दन दादा त्या दोन आणि दोन आमच्या मालवणीच्या माऊल्या ही चौघजण सतत आपल्याला हे इथे भोजनाची आम्हाला काही बघावंच लागत नाही असं ते आपल्याला बनवून देतात. खरोखर मी काही कोणी करणे आमचं कर्तव्य आहे आणि अशीच सेवा त्यांच्याकडून घडत राहो ही माऊलीच्या प्रार्थना. कदाचित